या दिवसांमध्ये मस्त अशी कडकडून थंडी पडली पाहिजे आणि बघा किती पाऊस पडतोय। सकाळी उठल्या उठल्या पावसाचं जे आहे ते दर्शन झालंय। तसं तर रात्रीपासून पाऊस चालू आहे आणि बऱ्याच वेळा अशी जाग येत होती ना, तेव्हा कळत होते की अरे यार हा का पाऊस जात नाही म्हणून। सकाळी उठल्यावर तरी बंद होईल म्हटलं, पण नाही, सकाळी उठल्यावर पण कंटिन्यू चालू आहे आणि बऱ्यापैकी जोरात चालू आहे। असं एकदम म्हणजे असं थोडा हळू पण नाही, खूप जोरात पाऊस होता। पण चला आता आपण त्याला काही करू शकत नाही। मी मात्र इथे कामांना सुरुवात केलेली आहे। पियासाठी टिफिन बनवण्याचं काम जे आहे ते माझं चाललेलं आहे। आज तिच्यासाठी तिच्या आवडती शेवभाजी बनवते, कारण आता दिवाळीच्या व्हॅकेशन नंतर आज आमचा पहिलाच दिवस आहे स्कूलचा। त्यामुळे जे काही बनेल ना ते तिच्या आवडीचं बनलं पाहिजे असा तिचा हट्ट होता। त्यामुळे म्हटलं तिच्या आवडीची भाजी जी आहे ती बनवूया। तर तिला शेवभाजी आवडते, पण मी ट्राय करते शेव कमी आणि त्याच्यामध्ये टोमॅटो जो आहे तो जास्त टाकूया, जेणेकरून ॲटलिस्ट इक्वल तरी जे आहे ती क्वांटिटी पाहिजे दोघांची। नाहीतर मग तिचं असं असतं की तू टोमॅटो खूप कमी टाक, पण मी तिला हळूहळू करून जे आहे ना टोमॅटोचं प्रमाण वाढवून दिलं आहे। आणि आपण फक्त शेवभाजी नाही म्हणू शकत, शेव आणि टोमॅटोची भाजी म्हणून घेऊ शकतो, जी तिला खूप आवडते। कोरडी अशी बनवते, मी दाखवेल तुम्हाला कशी बनवलेली आहे। आणि ब्रेकफास्टसाठी इथे मस्त असं खमण बनवते। मी याचं प्रीमिक्स तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेला आहे। जमलं तर व्हिडिओ मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये जो आहे तो ॲड करून देईल। तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकतात। जितकं झटक्यात तुम्हाला इथे दिसतंय ना, तेवढं झटक्यातच हे खमण बनवून तयार होऊन जातं आणि मस्त टेस्टी पण लागतं, खूप छान बनतं। हे बघा अशी छान भाजी बनलेली आहे, तिला खूप आवडते ही। म्हणजे तिला रोज टिफिनमध्ये दिली ना तरीसुद्धा चालेल, पण मी तिला आठवड्यातून एकचदा द्यायचं जे आहे ते ट्राय करते, कारण जास्त शेव पण नाही खाल्ली गेली पाहिजे म्हणून। आणि आता बघा ती स्कूलला गेलेली आहे आणि म्हणजे आताच निघाली ती, पण पाऊस काय बंद नव्हता, त्यामुळे प्रॉपर रेनकोट वगैरे घालून जे आहे ना तशी स्कूलला गेली आहे। काय माहिती कधी हा पाऊस बंद होईल। आज आंघोळ केल्यानंतर ना पहिल्यांदा मला एवढं छान वाटतंय ना, त्याचं रिझन मी तुम्हाला सांगते। म्हणजे गुड न्यूज आहे असं आपण म्हणून घेऊ शकतो। बऱ्याच दिवसापासून म्हणजे बऱ्याच महिन्यांपासून माझे केस जे होते ना ते बऱ्यापैकी गळत होते। म्हणजे बऱ्यापैकी नाही, चांगलेच मला दुःख होईल ना असे केस गळत होते। पण आज आंघोळ करताना पण म्हणजे हेअर वॉश करतानाही खूप जास्त असे माझे केस गळलेले नाही आहे। आणि त्यानंतर पण ना हेअर वॉश झाल्यानंतर पण जेव्हाही आपण केसांमधून हात फिरवतो किंवा आपण टॉवेलने केस वगैरे जेव्हा पुसत असतो ना, तेव्हाही माझे खूप केस जायचे। पण आज ना मला हे रिअलाईज होतंय की केस गळण्याचं प्रमाण माझं कमी झालंय आणि स्किनवर ज्या पिंपल मला जास्तीच्या होत होत्यात ना त्या पण नाही येत आता बऱ्यापैकी। जी पिरियड वगैरे मध्ये होते ना, मला असं वाटतं की आता तेवढाच होणार आहेत। त्यामुळे मला खूप जास्त आनंद होत होता आणि म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात हा। आणि त्याचं रिझन मला असं वाटतं की मी बऱ्यापैकी आवडाचं ज्यूस पण पिलेलं आहे, डाएट पण थोडं व्यवस्थित आहे आणि त्यानंतर मी भिजवलेले बदाम पण आहे ना ते बऱ्यापैकी रेग्युलर खाण्याचा प्रयत्न करते। आणि तुम्हाला मी आता इथे हे दाखवते की बघा इथे वर जे आहेत ना लाईट लावले आणि त्या लाईटच्या प्रकाशामध्ये ना इथे छान व्हिडिओ जो आहे तो रेकॉर्ड होतो। तर मी हॉल व्हिडिओ वगैरे कुर्तीज वगैरेचे करत असते। तर माझा असा विचार चालला आहे की ही जी बॅकची वॉल आहे ना, ते कपडे वगैरे हँग केले ते सगळं हँगर वगैरे काढून घ्यायचं आणि तिथे छान एकतर कलर देऊन द्यायचा, नाहीतर मग रेडीमेड वॉलपेपर घेऊन तेवढ्या भिंतीवर जो आहे तो स्टिक करून द्यायचा। म्हणजे अचानक वेगळं पण वाटणार नाही, कारण दरवाजा उघडल्यानंतर ती वॉल भरपूर अशी झाकली जाते आणि व्हिडिओ करायच्या वेळेस दरवाजा बंद करून मी तिथे हॉल व्हिडिओ करून घेऊ शकते। पण आता प्रॉब्लेम असा आहे की आता ते कधी होईल माहीत नाही, पण डोक्यात असा विचार जो आहे तो माझा चाललेला आहे। चला म्हटलं बाकीचे सगळी कामं आहेत ती पण पटपट सगळे आवरून घेऊया। आणि सकाळी उठल्यावर नेहमी असेच बऱ्यापैकी कामं असतात। बेडरूम आवरून झालं आणि आता मी इकडे किचनमध्ये आलेली आहे आणि आज मी तुम्हाला भरपूर कामं करून मोटिवेट करणार आहे काम करण्यासाठी। लेट्स सी आता तुम्ही काय किती मोटिवेट होतात आणि माझे किती कामं होतात ते। पण आता 9:30 वाजले होते आणि म्हटलं चला मस्त बदाम खाऊन घेऊया। म्हणजे पियाचे पप्पा आणि पिया सकाळीच खाऊन घेतात ते, पण माझं असं होतं की मला हेवी होऊन जातं, नाश्ता झालेला असतो, चहा असते थोडी, मग त्यानंतर हे लगेच खायला नको वाटतं, म्हणून मग मी 9 किंवा मग 9:30 10च्या अराउंड जे आहे ते खात असते मी। म्हणजे एक जेवणाच्या आधी पण थोडासा एक मील होऊन जातो। आणि खरंच सांगते मी तुम्हाला जर हेअरफॉल होत असेल ना, 2 गोष्टी ट्राय करा, शॅम्पू कंडिशनर ह्या सगळ्या म्हणजे सेकंडरी ठेवा तुम्ही। कोणाला प्रायोरिटी द्यायची असेल ना तर तुमचा डाएट आणि आवडाचं ज्यूस आणि भिजवलेले बदाम तुम्ही ट्राय करा। तुम्ही 15 दिवस जरी ट्राय केले ना तुम्हाला खूप छान रिझल्ट येईल। मी तुम्हाला सांगते पण बऱ्याच वेळा मला लक्षात राहत नाही। आपण खातो पण लक्षात राहणं महत्त्वाचं राहतं आणि तेच बऱ्याच वेळा माझंही सुटतं। चला असो, मी तर आता रेग्युलर फॉलो करते, कारण एकदाची सुरुवात केली की आपल्याला लक्षात येतात ह्या सगळ्या गोष्टी। आणि मी हे ठरवून घेतलं होतं की मला माझं हे जे देवघर आहे ना त्याच्या खालचं कपाट आहे ते ऑर्गनाइज करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये जागा खूप आहे, पण ज्या पद्धतीने मी ठेवलं होतं ना की तिथे अजिबातच जागा नव्हती, म्हणून सकाळी सकाळीच मस्त निवांत बसून इथे मी बॉक्सेस वगैरे मध्ये सगळे जे काही दिवे वगैरे होते ते सगळं छान ऑर्गनाइज करून ठेवलं। गोष्ट तीच असते, आपल्या घरामध्ये जागा असते पण ती ज्या पद्धतीने आपण कोंबून ठेवत असतो ना, मग ती जागा जी असते ना आपल्याला कमी वाटायला लागते। आणि ते थोडंसं आपण सॉर्टेड केलं, बॉक्स म्हणा कशात मध्ये तरी छान रचून ठेवलं किंवा बरोबर जागा रिकामी होते। ज्या तिथल्या कपाटामध्ये मला काहीच ठेवायला जागा नव्हती, छान रचून ठेवल्यामुळे मी तुम्हाला लास्ट
लास्टला दाखवलं बघा, तिथे बरीचशी जागा जी होती ती रिकामी होती, म्हणजे नंतर मला काही वाटलं तर मी जाऊन ठेवू शकते. आणि हा जो एक बॉक्स आहे जो मी आता इथे ओपन करून ठेवलेला आहे, हा याच्या पप्पांना मिळाला होता दिवाळीचं गिफ्ट म्हणून. तर त्यामध्ये हे जार होते आणि त्यांच्यामध्ये मला काहीतरी भरून घ्यायचं आहे, पण म्हटलं असेच त्यांना किचनवर ठेवूयात, जेणेकरून त्याच्यामधले बदाम काजू वगैरे सगळं फिनिश झाले की त्याच्यामध्ये मला नवीन सामान जो आहे तो भरता येईल. आणि हा बॉक्स इतका छान आहे ना दिसायला, असं वाटत होतं त्याच्यामध्ये काहीतरी छान मस्त ज्वेलरी वगैरे किंवा जे काही मेकअपचं सामान आहे ना तो त्याच्यामध्ये रचूया. आणि म्हटलं ज्वेलरीच छान दिसेल, तर मी त्याच्यामध्ये हे बॉक्स 3च बॉक्स ठेवले मी, आणि तरी त्याच्यामध्ये काहीच जागा नव्हती. म्हटलं एवढा मोठा बॉक्समध्ये फक्त 3 छोटे छोटे बॉक्स बसत आहे, त्यापेक्षा याला आपल्याला काही उपयोगात पडणार नाही हा, आणि हा माझ्या चेस्ट ऑफ ड्रॉवरमध्ये फक्त जागा खाईल म्हणून. तर मी कॅन्सल केलं आणि म्हटलं जाऊ द्या, याला पियालाच खेळायला देऊया आपण. ह्या चेस्ट ऑफ ड्रॉवरची बद्दल पण ना मला म्हणजे बऱ्याच कमेंट येतात. मी हे प्रोडक्ट टॅग केलेलं आहे, तुम्ही जाऊन नक्की चेकआउट करा. तसा तर बेड खूप चांगल्या कंडिशनमध्ये रिसीव झाला होता, काही क्लिनिंग वगैरेची गरज नव्हती, पण त्यांचे जिथे जॉईंट्स असतात ना तिथे थोडा असा ब्राऊन कलरचे जे आहे ना थोडे डाग असतात, जे मला काढून घ्यायचे होते. कारण मी चेस्ट ऑफ ड्रॉवर घेतलं होतं ना त्यावर पण सेम तसंच होतं, आणि ते कोलिननी अगदी इझिली निघून जातं. आणि गेल्या 2 दिवसापासून प्लॅनिंग चालली होती की त्याला क्लीन करूया. फायनली म्हटलं चला आज सकाळीच हे कामही उरकून घेऊया, आणि मी कोलिनच्या मदतीने त्याला फक्त क्लीन करून घेते. बाकी खरंच बेड खूप छान आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे महत्त्वाची म्हणजे, आणि छान दिसतो. कोपऱ्यामध्ये एक कमी साईजमध्ये बसला आहे, त्यामुळे बरीचशी जागा जी आहे ती मोकळी आहे. आणि माझ्याकडे हा असा क्लिनिंग एक जे आहे ना स्पॉन्ज आहे, मला ॲक्च्युली ते प्रमोशनसाठीच आलं होतं, पण महागडं आहे म्हणून मी तुम्हाला रिकमेंड करते असं अजिबात नाही आहे, कारण ते इतकं कॉस्टली आहे की मलाच असं वाटतं की मी स्वतःने कधी हे विकत घेतलं नसतं. कारण की 300-350 काहीतरी त्याची प्राईस आहे. असे 4 स्पॉन्ज जे आहेत ते आपल्याला मिळतात, पण बऱ्यापैकी ना त्याच्याने क्लिनिंग खूप छान होते. कारण ही चेअर ना मी बऱ्यापैकी वॉश करण्याचा प्रयत्न केला याच्या आधी, पण त्याचं प्लास्टिक असं आहे ना की त्याच्यावरची जी डस्ट आहे ना ते सोडतच नाही, पण ह्या स्पॉन्जमुळे ती बऱ्यापैकी छान क्लीन होऊन गेली. आणि असं काही माझा आजी चेअर क्लीन करायचं काही इच्छा नव्हती, पण म्हटलं चला मला लक्षात आलं आणि म्हटलं ट्राय तर करून बघूया, आणि छान क्लीन झाली ती. आणि हे जे आहे ना काय म्हणतात त्याला, मला त्याचं नाव आता एक्झॅक्टली आत्ता आठवत नाही, माहिती आहे मला पण आठवत नाही आहे. असंच ट्राय केलं, म्हटलं इथे किचनमध्ये ठेवून बघूया कसं दिसतं. तसं मी याला कंटिन्यू इथे ठेवू नाही शकत, कारण जी फोडणीची वाफ वगैरे असते त्यामुळे खराब होईल. पण कधीतरी असं वेगळ्या पद्धतीने आपल्याला छान जे आहे ते एक लुक द्यायचा असेल तर मला असं वाटतं की त्याला फक्त ते काय म्हणतात ना डिफ्युजर म्हणून न यूज करता असं आपण म्हणजे लॅम्प म्हणून पण त्याला यूज करून घेऊ शकतो. आता क्लिनिंग प्रोसेस पुढे चाललेलीच होती, तर मी हे माझे जे काही स्विच बोर्ड होते ना ते पण क्लीन करून घेतले, कारण याच्या खाली एक्झॅक्टली गॅस आहे माझा, त्यामुळे ती वाफ जी असते ना ती तिथे बसतेच, आणि महिन्यातून तरी मला ते अशा पद्धतीने क्लीन करून घ्यावं लागतं. त्याच्यासाठी मी हा स्पंज यूज करते. बघा मी तसं प्रोडक्ट टॅग केलं आहे, तुमच्या बजेटमध्ये असेल तर घ्या, नाहीतर आपला कापडही बेस्ट असतो. त्याच्यावर थोडं आपण डिशवॉश लिक्विड वगैरे टाकलं कापडावर की आपण क्लीन करून घेऊ शकतो. बाकी असं काही फॅन्सी थिंग्स आहेत, पण तरीही काम जरा सोपं होऊन जातं, मेहनत जरा कमी होते, बाकी दुसरं काही नाही. तर मी हे पण क्लीन करून घेतलं. आणि माझी एक ट्रॉली आहे जी जास्त सतत खराब झालेली असते, ती म्हणजे ही, कारण चपात्या वगैरे करताना पण ती ओपन राहून जाते थोडी, आणि आपण बऱ्यापैकी मसाले एक गोष्टी घ्यायच्या असल्या काही काढायचं आहे की ती ओपन राहते, आणि त्यामध्ये बरीच धूळ जी असते ती जात असते, म्हणून मी तिला फक्त तेवढी क्लीन करून घेतली. बाकी किचन काही क्लीन करायची गरज नाही आहे, पण असंही महिन्यातून किचनची डीप क्लिनिंग करावीच लागते, पण हिला मात्र 15 दिवसातून एकदा मला क्लीन करावं लागतं. तर चला आता मी हे सगळं आवरून घेते. व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला असं सांगितलं की मी आज तुम्हाला भरपूर जे आहे ना ते कामासाठी मोटिवेट करणार आहे, आणि खरंच मी काल ना इतकी प्लॅनिंग करून ठेवली होती. मी कालच्या दिवशी अशी कामं करून ठेवली आहे की आज मी जे कामं करणार आहे ना त्याच्यामध्ये मला म्हणजे असं व्यत्यय नको यायला, आणि मी कंटिन्यू जे आहे ना ते कामं करून घेऊ शकते. पण आता एका पॉईंट नंतर ना 2-4 गोष्टी ज्या माझ्या प्लॅनमध्ये नव्हत्या मी त्या करून टाकल्या, छान मस्त क्लीन करून टाकल्या. जशी ती चेअर मी होती क्लीन करून टाकली, हे बेडचं होतं या साईडचं हे पण मी क्लीन करून टाकलं. हे माझ्या लिस्टमध्ये नव्हतं काल, पण आता प्रॉब्लेम असा झालाय की मी अजून काय असा विचार करून ठेवला होता की मला ते कामं करायची होती. मी गेल्या 10 मिनिटापासून बाल्कनी, किचन, बेडरूम, हा बेडरूम असं सगळं फिरते, पण मला कामच आठवत नाही की मला करायचं काय असं. मला स्वयंपाक करायचा आहे, वेळ पण झाली, जवळजवळ 11:30 आता वाजलेले आहेत, वेळ झाली स्वयंपाकाची, पण मला असं झालंय मला की मला काम काय करायचंय मला ते आठवत का नाही. म्हणजे मी काल असं काय विचार केला होता की मी तुम्हाला एवढं मोटिवेट करेल काम करण्यासाठी. आता ही एक गोष्ट माझी झाली, पण बघा तुमच्यासोबत पण असं होत असेल की आपण विचार करतो की आपण ना उद्याच्या दिवशी ही कामं करू, ती कामं करू, आणि वेळेवर तो दिवस उगवल्यावर आपल्याला आठवतच नाही की आपल्याला काय कामं करायची म्हणून. आणि हे रिलेट करणार, जर तुमचं असं कधी झालं असेल ना तर मला नक्की कमेंटमधून सांगा. मला लिटरली आठवत नाही. म्हणजे काल माझं असं झालं होतं ना की म्हणजे मला असं वाटत होतं की मला व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी किंवा काय अशा गोष्टी करण्यासाठी ना
मला वेळच मिळणार नाही. मला एवढी कामं जी होती ना काल माझ्या डोक्यात फिरत होती की ही काम करू ती काम करू, आणि म्हणजे व्हिडिओ एवढा मोठा होईल ना की मी अगदी 4x स्पीडने जे आहे तुम्हाला दाखवेल आणि एकदम तुम्हाला मोटिवेशन देईल. पण माझी आता गंमत अशी झाली आहे की मला कामच आठवत नाही आहे. म्हटलं आधी हे जे माझ्या डोक्यात चाललं आहे ना हे मी आधी तुमच्यासोबत बोलून घेते, मग स्वयंपाकाला सुरुवात करेल. पण स्वयंपाक करतानाही माझं हेच चालणार आहे की मला काय काम करायचं आहे काय काम करायचं आहे. तोवर आठवलं तर बरं, नाहीतर मग काहीतरी टाइमपास असेल मी तो तुमच्यासोबत शेअर करते. कारण पिया 3 वाजता आली ना की माझी काहीच कामं होत नाही. ती पोरगीतच माझा सगळा वेळ चालला जातो. आणि आता ना तिची ट्युशन पण नाही आहे, ट्युशनला पण 2-3 तारखेपर्यंत सुट्ट्या आहेत. त्यामुळे येऊन तिने टी व्ही बघायला नको म्हणून तिच्याशी ती भांडभांड आणि मग हे कर पिया ते कर. तिच्यासाठी विचार करा की तू टी व्ही न बघता तू काय काय अजून करून घेऊ शकते. याच्यामध्ये खरंच खूप वेळ चालला जातो आणि कुठे 5-6 होतात आणि लगेच रात्रीची स्वयंपाकाची वेळ होते, समजतच नाही. त्यामुळे ते 3 वाजेपर्यंत जी काही कामं होती ना ती उरकावी लागेल. फक्त आता देवाला हीच विनंती आहे बाबा की मला लवकर आठवते की मला काय काय कामं करायची होती. आणि हो म्हणजे मी तुमच्यासोबत ना तो जो कपाटाचा व्हिडिओ जो मी घेतला ना माझं ते पण साईड बाय साईड थोडं काम चालू आहे. मी काही वस्तू मागवलेल्या आहेत, मीशोवरून बऱ्याच वस्तू मागवल्या आहे मी, त्या सगळ्या तुमच्यासोबत शेअर करते. आणि मग त्यातल्या काही वस्तू ज्या आहेत ना मला तिथे डेकोरसाठी ठेवायच्या आहे. आणि म्हटलं पूर्ण असं छान ती जी भिंत आहे ना तर ती आपण अशी पूर्ण छान डेकोर करून, जे मी शेल्फ लावली तिथे शेल्फ पूर्ण डेकोर करून मग तुमच्यासोबत शेअर करते. पण त्या आता मिशोच्या वस्तू येतील आणि मग ती सगळं डेकोर करेल, त्याला वेळ लागेल. पण मला तेवढा थांबायचं आहे आणि प्रॉपर जी भिंत आहे ना तशी छान तुमच्यासोबत डेकोर करून जी आहे ना ती ठेवायची आहे. बोलता बोलता एक काम आठवलं मला की मला हे कपाट पण थोडं वरच्यावर रचून घ्यायचं होतं. जे जेवण झालं मी काम करते आणि तुमच्यासोबत शेअर करते. बाकी ती जी भिंतीचा जो थॉट आहे ना मला इथून समजत नाही मी उलटा हात कसा दाखवू. ती जी भिंत आहे ना मागची त्याचा थॉट तुम्हाला कसा वाटतोय, किंवा ह्या रूमला जसं मी आता हा वॉलपेपर लावलाय, आमच्याकडे थोडा उरलाय तो वॉलपेपर, पण एवढा जास्त नाही की ती पूर्ण भिंत जी आहे ती कव्हर होऊन जाईल. पण मला असं वाटतं की तिथे काही ना काही करावं, लावावं तिथे, जेणेकरून छान जे आहेत ना माझे ड्रेस वगैरे किंवा छान येतं तिकडून. किंवा पिया तयार होत असली, मी तयार होत असली, मी मोस्ट ऑफ इथेच तयार होते. पण तरीही तिथे सवय झाली, मोठा मिरर आहे बघण्याची, तर बऱ्याच वेळा असं होऊन जातं की लक्षात पण येत नाही ना, मी तिथेच जाऊन तयारी करायला लागतो. इथून कॉम्पॅक्ट घ्यायचं आणि तिथे जाऊन लावायचं. हे सगळं होतं कारण ते आपलं जे असतं ना पहिलेपासून सवय झालेली असते. हे चेस्ट ऑफ ड्रॉवर तर मी आता काही महिन्यापूर्वी घेतलंय, पण असं आहे. चला आता एक काम तरी आठवलंय मला, आता पटपट स्वयंपाक करते. बाय द वे आज स्वयंपाकामध्ये मी कारल्याची भाजी बनवणार आहे, जी मी अजिबात खाणार नाही आहे. काल मस्त अशी मसाल्याची मटकीची भाजी बनवली होती रात्री, ती मी थोडी वाटी भरून उरवून ठेवली आहे. त्याच्या पप्पांना म्हटलं तुम्हाला हवे तशी कारल्याची भाजी तुम्ही बनवा. मी कट वगैरे करून ठेवलंय, मीठ लावून ठेवलंय त्यांना. आता ते एका साईडला कारल्याची भाजी करतील कारण मीटिंग वगैरे काही चालू नाही वाटतं त्यांची, आणि एका साईडला मी चपाती करते. पियाची थोडीशी शेवभाजी उरली आहे, जी मी तिच्यासाठीच राहू देईल, म्हणजे ती स्कूलमधून आल्यावर खाऊ शकते. आणि अशा पद्धतीने जे आहे ते आजच्या जेवणाचं प्लॅनिंग आहे. बाकी एक काम आठवलंय आणि अजून कामं आठवते स्वयंपाक करता करता आणि तुमच्यासोबत शेअर करते. इतकं छान जेवण झालंय ना, अजिबात इच्छा नव्हती काही काम करायची, पण म्हटलं कसं बसं हे एक काम आठवलंय तर त्याला पण स्किप केलं तर आजचा दिवस पण आपला असाच जाईल. म्हणून जे आहे ती जोमाने कामाला सुरुवात केली. आणि पूर्ण कपाट तर काही मला रचायचं नाही, पण माझे जेवढे कपडे आहेत ना ते खूप एकमेकांमध्ये गुंतून पडले होते. साड्या वगैरे वर काढल्या होत्या, त्या पण मला ठेवून घ्यायच्या होत्या. नाहीतर मग तसंच जसं मी तुम्हाला देवघराच्या बाबतीमध्ये सांगितलं की आपण रचून ठेवलं ना तर जागा बरोबर भरपूर मोठी मिळते आपल्याला, पण तेच जर आपण कोंबून ठेवलं ना तर वस्तू पण सापडत नाही आणि जागा पण आपल्याला कमी वाटायला लागते. म्हणून म्हटलं चला आज काही असो एवढं एक काम तर आपलं झालंच पाहिजे. आणि मला साड्या वगैरे हे पण सगळं व्यवस्थित ठेवून घ्यायचं होतं, कारण ह्या काय आपल्या डेली घातल्या जात नाही. आणि कितीही म्हटलं आपण कपाटामध्ये ठेवलंय तरी पण कधी कपाट ओपन राहून जातं आणि मग हळूहळू करून धूळ जी असते ती बसते. त्यामुळे मी साड्या ज्या आहेत त्या कधी हँगरला वगैरे लावून ठेवत नाही, मी डायरेक्ट त्यांना बॉक्समध्येच पॅक करून ठेवते. आणि तेच मला बरं वाटतं, कारण आपलं रेग्युलरचं जास्त यूज नाही तर उगाच त्यांना वर फक्त दिसण्यासाठी ठेवणं मला तरी ते नको वाटतं. जेव्हा मी खूप साड्या रेग्युलर घालेल किंवा असे मला व्हिडिओ बनवावे लागतील साड्यांसाठी, तेव्हा मी नक्कीच काही साड्या वर ज्या आहेत त्या हँगरला लावून ठेवेल. चला खूप जास्त नाहीत माझ्याकडे, पण जेवढे रेडीमेड ब्लाऊज आहेत मी तुमच्यासोबत ते शेअर करते. मला असं वाटतं की अजून एखादं असेल, पण ते मला माहीत नाही की मी साड्यांच्या कुठल्या ह्याच्यात ठेवलंय की काय असं. पण हे माझ्याकडे 3 ब्लाऊज आहेत जे ऑलमोस्ट सेम आहेत, पण तरीही थोडे थोडे डिफरंट आहेत. माझं ना मी सगळ्यात आधी रेडीमेड ब्लाऊज जेव्हा घेतलं होतं ना, म्हणजे असं हिम्मत करून मी एक रेडीमेड ब्लाऊज घेतलं होतं. खूप अशी छान फिनिशिंग आहे आणि खूपच असं भारी आहे असं नाहीये, कारण याची प्राइस पण 250 पेक्षा जास्त नसेल असं मला वाटतं.
पण हे एक रेडीमेड ब्लाऊज आहे असं, ज्याचा पुढचा जो नेक आहे ना असा व्ही शेप मध्ये आहे आणि यावर जे मिरर लावलेले आहेत ना तर ते ओरिजिनल मिरर आहेत. त्यामुळे मला जेव्हा फिटिंग करून घ्यायची होती, कारण थोडं हे लूजच होतं, मला फिटिंग करून घ्यायची होती. माझ्याकडे मशीन आहे पण मशीनमध्ये काही फिटिंग करता आली नाही, म्हणून मी त्याला ना अशी हात शिलाई मारलेली होती. थोडी जी होती ती मशीनची शिलाई आणि थोडी हात शिलाई मारून जे आहे ना माझ्या फिटिंगमध्ये मी याला करून घेतलं होतं. मागचा गळा पण याचा काही खूप असा डीप नाहीये, छान आहे मागचा गळा पण अशा पद्धतीने, खूप डीप नाहीये. आणि याला स्लीव्स मिळतात त्याच्यासोबत, त्यामुळे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्लीव्स जे आहेत ते लावून घेऊ शकतात. पण म्हणजे 250 रुपयाच्या मानाने मला असं वाटतं की 250 रुपयामध्ये एवढं जे मिळतं ना ते अगदी परफेक्ट आहे. या तिघही ब्लाऊजची जी लिंक आहे ना मी तुम्हाला पर्टिक्युलर ह्याच ब्लाऊजची लिंक जी आहे ना डिस्क्रिप्शन मध्ये देते, किंवा यासारखी मिळते जो ते मी जे आहे प्रोडक्ट टॅग करून देईल. तसा हा छोटासा माझा रेडीमेड ब्लाऊजचा हॉल पण होऊन जाईल आज. आणि त्यानंतर हे मी सगळ्यात जास्त घातलंय, खूप वेळा घातलंय मी त्याला. अशा वेळा पण घातलंय जेव्हा माझ्याकडे साडी आहे, ब्लाऊज पीस पण आहे पण मी त्याला शिवलेलं नाहीये तेव्हा घातलंय, किंवा जेव्हा माझ्याकडे कमी साड्या होत्या स्टार्टिंगला आणि तेव्हा असं व्हायचं की अरे काहीतरी वेगळं करून घ्यायचं, आपल्याला सेम साडी घालायची पण काय तेच ब्लाऊज घालायचं. मी त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा हे घातलंय, कारण गोल्डन कलर हा बऱ्यापैकी सगळ्या साड्यांवर मॅच होऊन जातो. शॉर्टमध्ये तुमच्यापर्यंत हे सगळे इन्फॉर्मेशन पोहोचावी म्हणून मी इथे व्हॉइस ओव्हर करते, नाहीतर मी खूप लॉंगमध्ये तुम्हाला डिस्कस करत बसते. तर हे एक ब्लाऊज आहे आणि त्यानंतर अजून एक ब्लाऊज आहे आणि तिघंही खूप छान आहेत. माझ्याकडे अजून एक गोल्डन कलरचं ब्लाऊज आहे जे पूर्ण प्लेन आहे, पण मी त्याला काही कधी यूजच केलं नाही. पण ते आता माझ्याकडे आता इथे अवेलेबल पण नाही, ते मी कुठे ठेवलंय मला आठवतच नाहीये, पण आहे तसं पण. आणि मी यासाठी ना रेडीमेड ब्लाऊजवर सध्या आता फोकस करणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की माझी ती साडीवरचं ब्लाऊज अशा पद्धतीने शिवून खूप माझा मूड जो होता तो ऑफ झाला होता आणि आता पुन्हा रिस्क घ्यायचं जे आहे ते माझ्यामध्ये काही ताकद नाहीये म्हणून. आणि बघा ना तुम्ही, हे जे रेडीमेड ब्लाऊज आहेत ते कमी प्राईसमध्ये मिळतात आणि आपण व्हरायटी घेऊ शकतो, त्याच्यामध्ये मॅच जे आहे ते आपण करून घेऊ शकतो. तसे तर मी मिशोवरून मागवलेले आहेत, लिंक मी तुम्हाला यांची देते, छान आहेत कारण मी यूज करते त्यांना. पण मी असं विचार करते मिशो म्हणा किंवा फ्लिपकार्ट, मिंत्रा यांच्यावरून ना भरपूर चांगल्या चांगल्या ब्रँडचे जे आहेत ना ते अजून ब्लाऊज मिळतात, ज्यांची क्वालिटी पण चांगली असते. मग ते 500, 700, 1000पर्यंतही आपण जाऊ शकतो, कारण एकदा आपण असं 1000चं एखादं समजा आपण ब्लाऊज घेऊन घेतलं आणि ते जर तुमच्या भरपूर साड्यांवर यूज होतंय तर तुमच्या शिलाईंपेक्षा तर मला असं वाटतंय ते स्वस्तच पडतंय. आणि बघत माझ्या हातामधल्याच ब्लाऊजबद्दल मी बोलत होती की ते अशा पद्धतीने शिवून दिलंय म्हणून. तर म्हणून मी यापुढे विचार करत होती की आपण जे आहे ते आता ऑनलाईन 1-2 ब्लाऊज असे घेऊया जे आपल्याला मल्टिपल साड्यांवर यूज करता येतील. तशी मी यांची लिंक तुमच्यासोबत शेअर करते, पण मी आता जे घेईल ना ते पण तुमच्यासोबत शेअर करेल. मला चांगल्या क्वालिटीमध्ये आता थोडंसं जे आहे ते इन्व्हेस्ट करायचं, जेणेकरून असं शिवल्यानंतर डोक्याला व्याप जो आहे तो आपल्याला व्हायला नको, कारण खूप डिसमूड होऊन जातो आपला. आपण साडी एवढी महागातली घेतो, खूप विचार करून आपण ब्लाऊज शिवायला टाकतो आणि त्यानंतर हे असं होत असतं. म्हणून मी आता जे आहे ते पुढे घेते 1-2 ब्लाऊज आणि तुमच्यासोबत शेअर करेल. 4:45 वाजलेले होते आणि मला फक्त 15 मिनिटांमध्ये जेवढे काही कपड्यांची घडी करून ठेवता येईल ना मला तेवढंच ठेवायचं होतं, कारण माझी चहाची वेळ होत आहे. तसं तर ना मी विचार करते की एका टाईमची चहा जी आहे ती आपण बंद करून घेऊया, कारण मी असंही गुळाची चहा पिते, अर्धाच कप घेत असते, पण तरीही मला असं वाटते की कशाला उगाच एक्स्ट्राची कॅलरीज जी आहे ती घेऊन फिरायचं. पुढे गेल्यानंतर आपण हे सगळं विचार करण्यापेक्षा आतापासून का नाही करू शकत. पण मी सध्या आवडीने चहा पिते आणि तीही जास्त कुठे, फक्त अर्धाच कप आहे आणि त्यातल्या त्यात गुळाची आहे म्हणून मला ती म्हणजे सोडावीशी वाटत नाही. पण मी लवकरच एक टाईमची चहा जी आहे ती बंद करेल. आणि चहा बनवता बनवता माझे इथे एक्स्ट्राचेही कामं चाललेले होते, थोडे ड्रायफ्रूट्स मला भरून घ्यायचे होते, तेही भरून झालेत माझे आणि मस्त तोवर माझी चहाही बनवून तयार झालेली आहे. कप जरी मोठा दिसत असला ना तरी पण त्यामध्ये अर्धाच कप आहे आणि हा पण मला बंद करायचा आहे. पण अजून काही दिवस जे आहे ते मस्त ही अर्धा कप सायंकाळची चहा पण एन्जॉय करते. आय होप तुम्हीही माझ्यासारखी चहा एवढीच एन्जॉय करत असाल. तर चला मग ह्या मस्त अशा चहासोबत आणि बऱ्यापैकी कामं आज मी आवरलेली आहेत, तुम्ही मोटिवेट झाला असाल ह्या विचारांसोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंटमधून कळवाल. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स.